अंधश्रद्धेतून एका महिलेचा तिच्या पतीच्या संमतीनेच मांत्रिकाने विनयभंग केला। हा धक्कादायक प्रकार बुधवारी दुपारी फैजलपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला। या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पतीसह त्यांच्या मांत्रिक मित्राविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली। पीडित 40 वर्षीय महिलेला पोटाचा त्रास आहे, त्यामुळे तिचा पती तिला नेहमी तुझ्या अंगात काहीतरी आहे असे म्हणून अंधश्रद्धा निर्माण करीत होता। 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजता पीडित महिलेचा पती व त्यांचा मांत्रिक मित्र घरी आला। यावेळी महिलेसह त्यांची मुलगी व मुलगा सुद्धा घरी होते। आईच्या अंगात काहीतरी शिरले आहे, ते काढण्यासाठी हळदीचे पॉकेट घेऊन ये असे यावेळी पीडित महिलेच्या पतीने त्यांच्या मुलाला म्हटले। त्यानुसार मुलगी हळदीचे पॉकेट घेऊन आली। त्यानंतर पीडितेच्या पतीने व मांत्रिक मित्राने त्यांना खाली बसायला लावले। त्यांच्यासमोर तांब्याचा गडवा, हळद, कुंकू, लिंबू, अगरबत्ती, धूपबत्ती, कापूर आदी पूजेचे साहित्य ठेवण्यात आले। तुळशीची पानेही आणण्यात आली। त्यानंतर पतीसमोर त्यांच्या मांत्रिक मित्राने पीडित महिलेला इच्छेविरुद्ध हळद लावली। हळद लावताना मांत्रिक मंत्रोपचार करीत होता। मंत्रोपचार झाल्यानंतर खड्डा करून महिलेची आंघोळ घालायची आहे, अंगात देवी आलेली आहे असे मांत्रिक म्हणाला। त्यामुळे महिलेने मांत्रिकाला विरोध केला। पती व मांत्रिकाच्या या कृत्यामुळे महिलेला चांगलाच मानसिक धक्का बसलेला आहे। मात्र पतीने त्यांना सदर प्रकाराबाबत कुणालाही काहीही न सांगण्याची व मारण्याची धमकी दिली। त्यामुळे घाबरलेल्या महिलेने कुणालाही काही सांगितले नाही। परंतु दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी त्यांना आईला मोबाईलवर कॉल करून या प्रकाराबाबत माहिती दिली। त्यानुसार महिलेची आई व भाऊ त्यांच्या घरी गेले। या प्रकाराबाबत त्यांनी महिलेच्या बहिणीला सुद्धा माहिती दिली। माहिती मिळाल्यावर बहीण त्यांच्या घरी आली। यावेळी महिलेच्या पतीने त्यांना शिवीगाळ केली। तो मारण्यासाठी त्यांच्या अंगावर धावून गेला। सदर घटनेनंतर पीडित महिलेला फैजलपुरा पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली। तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पती व त्यांच्या मांत्रिक मित्राविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटकही केली। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।